नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. मसुराची डाळ जेव्हा आपण पोटातून घेतो त्यावेळेला त्यातली खूप उपयोगी तत्व ही आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, बी आहे, सी आहे, त्यामध्ये झिंक असतं, फॉस्फरस असतं आणि या सगळ्या तत्वांना आपण साधारणपणे अँटीऑक्सिडंट असं म्हणून ओळखतो. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये चयापचयामुळे जे पोल्युशन निर्माण झालेलं असतं त्याविरुद्ध फायटिंग करण्याची जी शरीराची ताकद असते ती वाढवण्यासाठी जी तत्व आपल्या शरीराला जरुरी असतात त्याला आपण अँटीऑक्सिडंट्स असं म्हणतो. तर ही सगळी तत्व मसुराच्या डाळीमध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. आपल्या रोजच्या चयापचय क्रियेमधून निर्माण होणारी जी तत्व असतात ती न्यूट्रलाइज करण्यासाठी ही अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात रोज जाणं हे आवश्यक असतं. आणि जेव्हा आपलं वय जास्ती होतं किंवा म्हातारे होतो आपण त्यावेळेला ह्या तत्वांची कमतरता ही खूप प्रमाणामध्ये असते आणि म्हणून अशा वेळेला ती जास्त प्रमाणामध्ये शरीरात जाणं हे आवश्यक असतं. आणि म्हणूनच म्हाताऱ्या माणसांसाठी मसुराची डाळ ही अतिशय उपयोगी ठरते. मसुराच्या डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स असतात. त्यामध्ये दोन प्रकार असतात, एक सोल्युबल फायबर आणि एक नॉन सोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर जे असतात ते आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी उपयोगी असतात. एखाद्या हट्टी मुलाला जसं आपण हाताला धरून बाहेर काढतो त्याप्रमाणे हे इनसोल्युबल फायबर्स जे असतात ते आपल्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतात आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं ज्याला आपण HDL असं ओळखतो त्याला शरीरामध्ये राखून ठेवण्याची जी प्रवृत्ती असते ती या मसुराच्या डाळीमध्ये चांगली असते. शक्यतोवर मसुराची डाळ ही आपण सालासकट घ्यावी. जेव्हा सालासकट घेणं शक्य नसेल त्यावेळेला बिना सालाची घेतली तरी सुद्धा चालू शकेल. म्हणून आपल्या आहारामध्ये आपण मसुराच्या डाळीचा निश्चित वापर करावा. नमस्कार.